मॉर्निंग एव्हरीवन. आपण टॉपिक पाहतोय अल्कोहोल्स, फेनॉल्स अँड इथर्स आणि याच्यामध्ये आपण फर्स्ट पार्ट पाहतोय अल्कोहोल्स. तर लास्ट लेक्चरला आपण मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल्स हा पॉईंट आपण कंप्लीट केला होता आणि आज आपण पाहतोय न्यू पॉईंट फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्कोहोल्स. अल्कोहोलच्या फिजिकल प्रॉपर्टीज की ज्या आपल्याला नीटमध्ये आणि जेमध्ये विचारल्या जातात. पहा फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्कोहोल्स. तर याच्यामध्ये आपण फर्स्ट पाहतोय फिजिकल प्रॉपर्टी. फर्स्ट फिजिकल प्रॉपर्टी इज सोल्युबिलिटी. फर्स्ट फिजिकल प्रॉपर्टी इज सोल्युबिलिटी ऑफ अल्कोहोल. सोल्युबिलिटी ऑफ अल्कोहोल. सोल्युबिलिटी ऑफ अल्कोहोल याच्यामध्ये आपल्याला फर्स्ट पॉईंट लिहायचा आहे. हे अल्कोहोल्स कशामध्ये सोल्युबल होतात तो पॉईंट लिहायचा आहे. तर याच्यामध्ये आपण फर्स्ट पॉईंट लिहितोय अल्कोहोल्स आर. फर्स्ट पॉईंट अल्कोहोल्स आर सोल्युबल. अल्कोहोल्स आर सोल्युबल in water. Alcohols are soluble in water because they form intermolecular hydrogen bonding. Intermolecular hydrogen bonding with water. आपण याच्यामध्ये फर्स्ट पॉईंट केलेला आहे अल्कोहोल्स आर सोल्युबल इन वॉटर. अल्कोहोल्स हे वॉटरमध्ये सोल्युबल होतात. का सोल्युबल होतात त्याच्या पाठीमागचं रिझन काय आहे. तर त्याच्या पाठीमागचं रिझन आहे बिकॉज दे फॉर्म इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. हा वर्ड खूप महत्त्वाचा आहे. ह्या वर्डवरती आपल्याला एक्झाममध्ये क्वेश्चन विचारला जातो. व्हाय अल्कोहोल्स आर मोर सोल्युबल. व्हाय अल्कोहोल्स आर सोल्युबल इन वॉटर because they form which type of hydrogen bonding. Intermolecular hydrogen bonding with water. म्हणजे पहा समजा आपण एक बेकर घेतला आणि या बेकरमध्ये आपण काय घेतलं आहे वॉटर घेतलं आहे. पहा याच्यामध्ये काय आहे वॉटर H2O आणि याच्यामध्ये आपण काय ॲड केला अल्कोहोल ॲड केला. अल्कोहोल तर हा अल्कोहोल ह्या वॉटरमध्ये काय होतो सोल्युबल होतो. तर त्याचं रिझन काय ह्या अल्कोहोलमध्ये आणि ह्या वॉटरमध्ये काय तयार होते एक इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग तयार होते. अल्कोहोलमध्ये आणि ह्या वॉटरमध्ये काय तयार होते इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग तयार होते आणि म्हणून हे अल्कोहोल्स वॉटरमध्ये सोल्युबल होतात. आता हे इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग म्हणजे काय ते आपण पाहूया. जनरली आपण अल्कोहोल कसं रिप्रेझेंट करतो. जनरली आपण अल्कोहोल हे असं रिप्रेझेंट करतो आहे ROH. दिस इज अल्कोहोल. वॉटर आपण जनरली कसं रिप्रेझेंट करतो HOH. दिस इज वॉटर HOH. अल्कोहोल ROH. नेक्स्ट वॉटर HOH. आपल्याला माहीत आहे ऑक्सिजन आणि हायड्रोजनमध्ये मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह कोण आहे. ऑक्सिजन इज मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह दॅन हायड्रोजन. त्यामुळे काय करेल हा ऑक्सिजन ह्या बॉन्डमधले स्वतःकडे इलेक्ट्रॉन काय करेल तो अट्रॅक्ट करेल आणि त्यामुळे ऑक्सिजन ॲटमवरती चार्ज कोणता येईल पार्शियल निगेटिव्ह चार्ज आणि ह्या हायड्रोजन ॲटमवरती चार्ज कोणता असेल पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज. सिमिलरली इन वॉटर ऑक्सिजन कॅरीज पार्शियल निगेटिव्ह चार्ज, हायड्रोजन कॅरीज पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज. इन अल्कोहोल ऑक्सिजन कॅरीज पार्शियल निगेटिव्ह चार्ज, हायड्रोजन कॅरीज पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज. इन वॉटर ऑक्सिजन पार्शियल निगेटिव्ह चार्ज, हायड्रोजन पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज. हे आलं लक्षात. पहा अल्कोहोलचा पॉझिटिव्हली चार्ज हायड्रोजन आणि वॉटरचा नेगेटिव्हली चार्ज ऑक्सिजन. काय सांगतो पहा अल्कोहोलचा पॉझिटिव्हली चार्ज हायड्रोजन आणि वॉटरचा नेगेटिव्हली चार्ज ऑक्सिजन याच्यामध्ये काय तयार होतो हा बॉन्ड तयार होतो अँड दिस इज कॉल्ड हायड्रोजन बॉन्ड. दिस इज कॉल्ड हायड्रोजन बॉन्ड. इथे काय तयार होईल वॉटरचा पॉझिटिव्हली चार्ज हायड्रोजन आणि अल्कोहोलचा नेगेटिव्हली चार्ज ऑक्सिजन याच्यामध्ये पण हा काय तयार होईल हायड्रोजन बॉन्ड तयार होईल. सिमिलरली इथेही काय तयार होईल हायड्रोजन बॉन्ड तयार होईल. हे आपण असं पुढं कंटिन्यू दाखवू शकतो. इथे आपण हे पुढं असं कंटिन्यू दाखवू शकतो. हे जे बॉन्ड तयार झालेत ह्या बॉन्डला आपण काय म्हणतो हायड्रोजन बॉन्ड्स. हे जे बॉन्ड्स आहेत ते बॉन्ड्स कोणते आहेत हायड्रोजन बॉन्ड्स आहेत. मग हे आपण डायग्रामला नाव काय देणार ह्या फिगरला आपण नाव काय देणार ह्या फिगरला आपण नाव देणार इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग intermolecular hydrogen bonding between
बिटवीन अल्कोहोल अँड वॉटर. अल्कोहोल अँड वॉटर. पहा ह्या डायग्रामचं नाव काय आहे? इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग बिटवीन अल्कोहोल अँड वॉटर. देन व्हॉट इज द मिनिंग ऑफ इंटरमॉलिक्युलर? हा वर्ड कोणता आहे? इंटर. पहा हायड्रोजन बॉन्डिंग दोन टाईपचे असतात. देर आर टू टाइप्स ऑफ हायड्रोजन बॉन्डिंग. फर्स्ट इज इंटरमॉलिक्युलर अँड सेकंड इज इंट्रामॉलिक्युलर. तर इथे कोणते आहे? इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग आहे. तर इंटर म्हणजे काय? जेव्हा दोन मॉलिक्युलमध्ये हायड्रोजन बॉन्ड तयार होतो तेव्हा त्या हायड्रोजन बॉन्डिंगला काय म्हणतात? इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. इथे तेच झालेलं आहे. पहा अल्कोहोल हा एक मॉलिक्युल आहे आणि वॉटर हा एक मॉलिक्युल आहे. म्हणजे ह्या दोन मॉलिक्युलमध्ये काय तयार झाला? हा हायड्रोजन बॉन्ड तयार झाला आहे आणि त्यामुळे आपण याला काय म्हणतो आहे? इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. आणि अल्कोहोलमध्ये आणि वॉटरमध्ये इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग तयार होतं आहे म्हणून अल्कोहोल्स हे वॉटरमध्ये काय होतात? सोल्युबल होतात. समजले सर्वांच्या? नोट डाऊन करा. हे झालं नोट डाऊन करून? हां त्यानंतर याच्यामध्ये नेक्स्ट पॉईंट आहे. पहा सोल्युबिलिटी ऑफ अल्कोहोल्समध्येच आपल्याला नेक्स्ट पॉईंट लिहायचा आहे. अल्कोहोल्स हे वॉटरमध्ये का सोल्युबल होतात त्याचं आपण रिझन पाहिलं. अजून एक रिझन पहा ROH. दिस इज अल्कोहोल आणि हा काय आहे? वॉटर. H2O. मला सांग H2O हा कसा आहे? पोलर सॉल्व्हेंट आहे आणि वॉटर हे सुद्धा कसं आहे? पोलर आहे. का पोलर आहे? ऑक्सिजन आणि हायड्रोजनमध्ये मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह कोण आहे? ऑक्सिजन. देअरफॉर ऑक्सिजन कॅरीज पार्शल नेगेटिव्ह चार्ज अँड हायड्रोजन कॅरीज पार्शल पॉझिटिव्ह चार्ज. पहा त्यामुळे हा अल्कोहोल कसा आहे? पोलर आहे. अल्कोहोल पोलर आहे. वॉटरसुद्धा कसा आहे? पोलर आहे. त्यामुळे आपल्याला एक रूल माहिती आहे. कोणता रूल आहे सांगा बरं? लाईक डिझॉल्व्स लाईक. लाईक डिझॉल्व्स लाईक हा एक सोल्युबिलिटी रूल आहे. लाईक डिझॉल्व्स लाईक म्हणजे पोलरमध्ये सोल्युबल होतं, नॉन पोलरमध्ये सोल्युबल होतं. इथे पहा अल्कोहोल पोलर आहे. आपण जे सॉल्व्हेंट घेतले ते सुद्धा पोलर आहे. याचा अर्थ पोलर हे पोलरमध्ये काय होतं? डिझॉल्व्ह होतं. लाईक डिझॉल्व लाईक आणि त्यामुळे अल्कोहोल्स हे वॉटरमध्ये कसे आहेत? सोल्युबल आहेत. डिझॉल्व्ह होतात ते. समजलं? त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये एक रिलेशन लिहायचं आहे. कोणतं रिलेशन लिहायचं आहे? सोल्युबिलिटी ऑफ अल्कोहोल. सोल्युबिलिटी ऑफ अल्कोहोल इज डायरेक्टली proportional to number of OH groups. Second, directly proportional to branching but inversely proportional to molecular weight. पहा किंवा आपण इथं काय म्हणू शकतो? मोलर मास पण आपण इथं लिहू शकतो. सोल्युबिलिटी ऑफ अल्कोहोल इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू नंबर ऑफ OH ग्रुप. ज्या अल्कोहोलमध्ये जास्त OH असतील त्या अल्कोहोलची सोल्युबिलिटी जास्त असेल. सोल्युबिलिटी ऑफ अल्कोहोल इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ब्रांचिंग. अल्कोहोलमध्ये जेवढी जास्त ब्रांचिंग असेल तेवढा तो अल्कोहोल कसा असेल? मोर सोल्युबल असेल. As the branching increases, solubility of alcohol also increases. Inversely proportional to molecular weight. पहा मॉलिक्युलर वेट जर इन्क्रीज झालं तर सोल्युबिलिटी काय सांगा? डिक्रीज होईल कारण इन्व्हर्सली प्रोपोर्शनल रिलेशन आहे. आपण याच्या काय एक्झाम्पल्स पाहूया म्हणजे लक्षात येईल. एक्झाम्पल्स तर याच्यामध्ये फर्स्ट इज CH3CH2OH CH2OH 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 CHOH CH2OH. याचं आपल्याला नाव माहीत आहे. दिस इज इथाइल अल्कोहोल. कॉमन नेम इथाइल अल्कोहोल. IUPAC नेम इथेनॉल. याचं कॉमन नेम आहे इथिलीन ग्लायकॉल. दिस इज इथिलीन ग्लायकॉल अँड दिस इज ग्लिसरॉल. याच्यामध्ये कोणाची सोल्युबिलिटी जास्त असेल आणि कोणाची सोल्युबिलिटी कमी असेल? विच इज मोर सोल्युबल इन वॉटर? ग्लिसरॉल, इथिलीन ग्लायकॉल और इथाइल अल्कोहोल. पहा याच्यामध्ये किती OH आहे? एक OH आहे.
याच्यामध्ये OH किती आहेत 2 OH आहेत आणि ग्लिसरॉलमध्ये OH किती आहेत 3 OH आहेत. सोल्युबिलिटी ऑफ अल्कोहोल इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू नंबर ऑफ OH ग्रुप. जिथे जास्त OH ग्रुप असतील त्याची सोल्युबिलिटी वॉटरमध्ये जास्त असेल. मग मोर सोल्युबल कोण असेल? ग्लिसरॉल इज मोर सोल्युबल दॅन इथिलीन ग्लायकॉल. इथिलीन ग्लायकॉल इज मोर सोल्युबल दॅन इथाइल अल्कोहोल. दिस इज इंक्रीजिंग ऑर्डर ऑफ सोल्युबिलिटी. समजलं? एकदम सिंपल पॉईंट आहे हा. त्यानंतर आपण याच्यामध्ये सेकंड पाहूया. पहा सेकंड एक्झाम्पल आहे CH3 CH2 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 OH CH3 CHOH CH2 CH3 CH3 C CH3 CH3OH. पहा तीनही कंपाऊंडचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे. हे तीनही अल्कोहोल कसे आहेत? आयसोमेरिक अल्कोहोल्स आहेत. C4H10O. ह्या तिघांचाही मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे C4H10O. डिफरन्स कशामध्ये पहा? याच्यामध्ये पण एकच OH आहे, याच्यामध्ये पण एकच OH आहे, याच्यामध्ये पण एकच OH आहे. तर आपण मग सोल्युबिलिटी ऑर्डर कशावरून डिसाईड करणार? तर ब्रांचिंगवरून डिसाईड करणार. पहा याच्यामध्ये ब्रांचिंग आहे का? नाही आहे. हा स्ट्रेट चेन, हा आहे स्ट्रेट चेन अल्कोहोल. कोणता अल्कोहोल आहे? हा ब्युटॅन 1 ऑइल. याचा IUPAC नेम माहिती आहे ना? ब्युटॅन 1 ऑइल. पहा तरीही तुम्ही लिहितोय दिस इज ब्युटॅन 1 ऑइल. याचा IUPAC नेम काय आहे? ब्युटॅन 2 ऑइल. आणि याचा IUPAC नेम आहे 2 मिथाइल प्रोपॅन्टो ऑइल. 2 मिथाइल प्रोपॅन्टो ऑइल. पहा याच्यामध्ये ब्रँचिंग आहे का? नाही आहे. हा स्ट्रेट चेन अल्कोहोल आहे. याच्यामध्ये ब्रँचिंग आहे का? येस. तर याच्यामध्ये एक ब्रँचिंग आहे. पहा याच्यामध्ये ब्रँचिंग किती आहेत? तर याच्यामध्ये 2 ब्रँचिंग आहेत. ही एक ब्रँचिंग आहे आणि ही एक ब्रँचिंग आहे. म्हणजे ब्रँचिंग किती? 2. ॲज दी ब्रँचिंग इन्क्रीजेस सोल्युबिलिटी अल्सो इन्क्रीजेस. कारण डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. ॲज दी ब्रँचिंग इन्क्रीजेस सोल्युबिलिटी ऑफ अल्कोहोल अल्सो इन्क्रीजेस. पहा याच्यामध्ये हा जो अल्कोहोल आहे तो अल्कोहोल कोणता आहे? दिस इज 1 डिग्री 2 डिग्री और 3 डिग्री. दिस इज 1 डिग्री अल्कोहोल, दिस इज 2 डिग्री अल्कोहोल and this is 3 degree alcohol. Which alcohol is more soluble in water? 3 degree alcohol is more soluble than 2 degree alcohol than 1 degree alcohol. तर 3 degree alcohol हा 2 degree पेक्षा मोर सोल्युबल आहे आणि 2 degree हा 1 degree पेक्षा मोर सोल्युबल आहे. नोट डाऊन करा हे. हां झालं नोट डाऊन करून. हे एकदम सिंपल पॉईंट्स आहेत हे. याच्यामध्ये आपण नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया. हां थर्ड एक्झाम्पल आहे. थर्ड एक्झाम्पल CH3OH CH3 CH2OH CH3 CH2 CH2OH CH3 CH2 CH2 CH2OH. सोल्युबिलिटी ऑर्डर काय? तर याचं IUPAC नेम आहे, याचा IUPAC नेम आहे मिथेनॉल. दिस इज मिथेनॉल, दिस इज इथेनॉल, दिस इज प्रोपॅन 1 ऑइल, and this is ब्युटॅन 1 ऑइल. सर्व प्रायमरी अल्कोहोल येथे. मिथेनॉल, इथेनॉल, प्रोपॅन 1 ऑइल, ब्युटॅन 1 ऑइल. सोल्युबिलिटी ऑर्डर काय? एकदम सिंपल आहे. पहा मॉलिक्युलर वेट इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू सोल्युबिलिटी ऑफ अल्कोहोल. तर याच्यामध्ये डिफरन्स कशामध्ये आहे? तर मॉलिक्युलर वेटमध्ये आहे. पहा ज्याचं मॉलिक्युलर वेट जास्त असेल त्याची सोल्युबिलिटी सर्वात कमी असेल. आलं लक्षात? किंवा आपण असं लिहू शकतो ज्याचं मॉलिक्युलर वेट कमी आहे त्याची सोल्युबिलिटी सर्वात जास्त आहे. मग सर्वात कमी मॉलिक्युलर वेट कोणाचं आहे? तर मिथेनॉलचं आहे आणि त्यामुळे मिथेनॉल इज मोर सोल्युबल दॅन इथेनॉल. इथेनॉल इज मोर सोल्युबल दॅन प्रोपॅन 1 ऑइल दॅन ब्युटॅन 1 ऑइल. दिस इज सोल्युबिलिटी ऑर्डर, दिस इज डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ सोल्युबिलिटी. आता आपलं इथं लक्षात आलं पाहिजे जर मॉलिक्युलर वेट इन्क्रीज झालं तर सोल्युबिलिटी काय होते?
कमी कमी होत जाते. तर त्याचं रिझन काय पहा, आपण इथं एक एक्झाम्पल पाहूया. पहा CH3 CH2 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 OH. हा OH आपण असं लिहितो. हे आपण पाठीमागे पण पाहिले, ऑक्सिजन कॅरीज पार्शल निगेटिव्ह चार्ज अँड हायड्रोजन कॅरीज पार्शल पॉझिटिव्ह चार्ज. त्यामुळे हा जो पार्ट आहे तो पार्ट कोणता आहे सांगा. दिस इज पोलार पार्ट. दिस इज पोलार. हा कसा आहे, पोलर आहे. पोलर आहे हा. आणि हा जो पार्ट आहे कोणता पार्ट आहे तर पहा, हा जो पार्ट आहे तो कोणता आहे, हायड्रोकार्बन पार्ट आहे. हायड्रोकार्बन पहा, ह्या साईडला फक्त कार्बन आणि हायड्रोजनच आहेत. तर हा आहे हायड्रोकार्बन पार्ट. हायड्रोकार्बन पार्ट कशा असतात सांगा, नॉन पोलर असतात. हायड्रोकार्बन पार्ट कसा आहे, नॉन पोलर आहे. पहा सोल्युबल कोण होईल तर हे पोलर हेड जे आहे ते सोल्युबल होईल. आलं लक्षात. तर याला आपण काय म्हणतो, हायड्रोफिलिक. याला काय म्हणतो आपण, हायड्रोफिलिक. दिस इज हायड्रोफिलिक अँड दिस इज हायड्रोफोबिक. दिस इज हायड्रोफोबिक. पहा नॉन पोलर, पोलरमध्ये डिझॉल्व का, आपण सोलिबिलिटी कशामध्ये पाहतोय तर वॉटरमध्ये पाहतोय. वॉटर हे कसलं सॉल्वंट आहे तर वॉटर हे आहे पोलार सॉल्वंट. तर वॉटर कोणतं सॉल्वंट आहे तर हे आहे पोलार सॉल्वंट. वॉटर कोणतं सॉल्वंट आहे, पोलार सॉल्वंट आहे. पहा इथे काय झाले पहा, हा आहे CH3 हायड्रोकार्बन पार्ट. इथे CH3 CH2 हायड्रोकार्बन पार्ट आहे. CH3 CH2 CH2 हा हायड्रोकार्बन पार्ट आहे. आणि इथे हा हायड्रोकार्बन पार्ट आहे. हायड्रोकार्बन पार्ट कसा आहे, नॉन पोलर. नॉन पोलर पार्ट याच्यामध्ये डिझॉल्व होईल का, याच्यामध्ये सोल्युबल होईल का तर सोल्युबल होणार नाही. कारण हायड्रोकार्बन पार्ट म्हणजे हा जो पार्ट आहे हायड्रोकार्बन पार्ट तो कसा आहे, नॉन पोलर आहे. त्याला आपण हायड्रोफोबिक म्हणतो. ते याच्यामध्ये कसं आहे, इनसोल्युबल आहे. आणि जेवढा जास्त हायड्रोफोबिक पार्ट असेल, जेवढा जास्त हायड्रोकार्बन पार्ट असेल अल्कोहोलमध्ये, तेवढे त्या अल्कोहोलचे सोल्युबिलिटी कशी असणार आहे, कमी असणार आहे. जसं हायड्रोकार्बन पार्ट वाढत जाईल तशी तशी त्याची सोल्युबिलिटी काय होत जाणार आहे, कमी होत जाणार आहे. म्हणजेच काय, मॉलिक्युलर वेट इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू सोल्युबिलिटी ऑफ अल्कोहोल. मग मला सांगा, याला आपण काय म्हणतो, पोलार हेड, आणि याला आपण काय म्हणतो, नॉन पोलर टेल. कोण सोल्युबल असेल आणि कोण इनसोल्युबल असेल सांगा आता याच्यामध्ये. पोलर पोलरमध्ये डिझॉल्व होणार, नॉन पोलर पोलरमध्ये डिझॉल्व होणार नाही. मग सांग सोल्युबल काय असणार आहे तर हा जो पार्ट आहे हा पार्ट कसा असणार आहे, सोल्युबल असणार आहे वॉटरमध्ये. आणि हा जो पार्ट आहे तो पार्ट कसा असणार आहे, इनसोल्युबल असणार आहे. दिस इज हायड्रोकार्बन पार्ट. जेवढा हायड्रोकार्बन पार्ट जास्त असेल अल्कोहोलमध्ये तेवढी त्याची सोल्युबिलिटी करणार कमी होणार. आणि तेच आपण इथे लिहिले. पहा इथे हायड्रोकार्बन पार्ट कमी आहे, परत इथे इन्क्रीज झाला, इथे इन्क्रीज झाला. जसं हायड्रोकार्बन पार्ट इन्क्रीज होत गेला आहे तशी तशी त्याची सोल्युबिलिटी काय होत गेले, कमी होत गेले. एकदम सिंपल पॉईंट आहे हा, नोट डाऊन करा. सेकंड फिजिकल प्रॉपर्टी आहे बॉइलिंग पॉईंट. बॉइलिंग पॉईंट ऑफ अल्कोहोल. तर याच्यामध्ये आपल्याला फर्स्ट पॉईंट लिहायचा आहे, अल्कोहोल्स हॅव. पहा फर्स्ट पॉईंट, अल्कोहोल्स हॅव higher boiling point. Alcohols have higher boiling point than the corresponding aldehydes, ethers and alkanes. अल्कायल हॅलाइडपेक्षा पण जास्त असतो. अल्कायल हॅलाइड्स पण तुम्ही ते लिहू शकता. अल्कोहोल्स हॅव हायर बॉइलिंग पॉईंट दॅन दी करस्पॉन्डिंग अल्डिहाइड्स, इथर्स अँड अल्केन्स. अल्कोहोलचा बॉइलिंग पॉईंट हा अल्डिहाइडपेक्षा, इथरपेक्षा आणि अल्केनपेक्षा जास्त असतो. तर त्याचं रिझन काय, जर आपण अल्कोहोल एखादा घेतला आणि कम्पेरेबल मॉलिक्युलर मासचा जर आपण अल्डिहाइड घेतला किंवा इथर घेतला किंवा अल्केन घेतला तर या तिन्हींपेक्षा अल्कोहोलचा बॉइलिंग पॉईंट हा कसा आहे, जास्त आहे. तर त्याचं रिझन काय आहे, ड्यू टू दी प्रेझेन्स ऑफ intermolecular hydrogen bonding in alcohol. अल्कोहोलमध्ये काय असते तर इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. हा वर्ड खूप महत्त्वाचा आहे कारण ह्या वर्डवरती आपल्याला
जे मीन्स नीटमध्ये क्वेश्चन विचारू शकतात, बोर्ड एक्झाममध्ये पण क्वेश्चन विचारू शकतात. अल्कोहोलचा बॉइलिंग पॉईंट हा अल्डिहाइड इथर आणि अल्केनपेक्षा जास्त आहे. त्याचं रिझन काय? तर त्याचं रिझन आहे इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. आत्ताच आपण सोल्युबिलिटीमध्ये पण पाहिलं होतं इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग, पण तिथे आपण कोणाची पाहिली होती? इन बिटवीन अल्कोहोल अँड वॉटर. आता इथे फक्त आपल्याला कशाचे पाहिजे? ओनली इन अल्कोहोल्स. पण याच्यामध्ये आपण अल्कोहोल हे कसं रिप्रेझेंट करतो? जनरली आपण अल्कोहोल हे असं लिहितो ROH. दिस इज फर्स्ट अल्कोहोल, दिस इज सेकंड अल्कोहोल. अल्कोहोलमध्ये काय असणार आहेत? नंबर ऑफ अल्कोहोल्स मॉलिक्युल असणार आहेत. दिस इज फर्स्ट, दिस इज सेकंड, दिस इज थर्ड मॉलिक्युल ऑफ अल्कोहोल. आपल्याला माहिती आहे ऑक्सिजन कॅरीज पार्शल निगेटिव्ह चार्ज, हायड्रोजन कॅरीज पार्शल पॉझिटिव्ह चार्ज. ऑक्सिजन निगेटिव्ह, हायड्रोजन पॉझिटिव्ह, ऑक्सिजन निगेटिव्ह, हायड्रोजन पॉझिटिव्ह. काय तयार होणार आहे? एका अल्कोहोलचा पॉझिटिव्हली चार्ज हायड्रोजन आणि दुसऱ्या अल्कोहोलचा निगेटिव्हली चार्ज ऑक्सिजन, याच्यामध्ये काय तयार होईल? हा हायड्रोजन बॉन्ड तयार होईल. इथे काय तयार होईल? हायड्रोजन बॉन्ड तयार होईल. हेच आपल्याला पुढं असं कंटिन्यू दाखवता येईल. हे काय तयार झाले? हायड्रोजन बॉन्ड तयार झाले. ह्या बॉन्डला आपण काय म्हणतो? हे जे बॉन्ड आपण काढलेत आता त्यांना आपण काय म्हणतो? हायड्रोजन बॉन्ड्स म्हणतो. आणि ही जी फिगर आहे ह्या फिगरला काय म्हणणार सांगा? ह्या फिगरला काय म्हणणार? कोणती बॉन्डिंग आहे ही? हा एक अल्कोहोल मॉलिक्युल आहे आणि हा एक अल्कोहोल मॉलिक्युल आहे. किती अल्कोहोल मॉलिक्युलमध्ये हायड्रोजन बॉन्ड तयार झाला आहे? तर 2 अल्कोहोल मॉलिक्युल्समध्ये हा हायड्रोजन बॉन्ड तयार झाला आहे आणि म्हणून याला काय म्हणलं जातं? इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग इन अल्कोहोल्स. इथं फक्त काय आहेत? तर अल्कोहोल्स आहेत, इथं वॉटर नाही आहे. इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग इन अल्कोहोल्स. आणि हा जो बॉन्ड असतो हायड्रोजन बॉन्ड तो कसा असतो? स्ट्रॉंग असतो. व्हेरी स्ट्रॉंग बॉन्ड आहे हा. आणि स्ट्रॉंग बॉन्ड असल्यामुळं याला ब्रेक करण्यासाठी आपल्याला टेम्परेचर जास्त द्यावं लागतं, एनर्जी जास्त लागते आणि त्यामुळे अल्कोहोलचा बॉइलिंग पॉईंट हा सर्वात जास्त आहे ड्यू टू प्रेझेन्स ऑफ इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग इन अल्कोहोल. समजले सर्वांना? हे नोट डाऊन करा. अल्कोहोल्स हॅव हायर बॉइलिंग पॉईंट दॅन दी करस्पॉन्डिंग अल्डिहाइड्स, इथर्स अँड अल्केन्स. हे आपण असं सांगितलं आहे. पण ह्या चारीमध्ये जर आपण बॉइलिंग पॉईंट ऑर्डर लिहिली, जर आपण यांची बॉइलिंग पॉईंट ऑर्डर लिहिली तर बॉइलिंग पॉईंट ऑर्डर काय येईल? याच्यामध्ये बॉइलिंग पॉईंट ऑर्डर आहे. बॉइलिंग पॉईंट ऑर्डर बॉइलिंग पॉईंट ऑर्डर आहे अल्कोहोल. अल्कोहोलचा बॉइलिंग पॉईंट हा सर्वात जास्त आहे. अल्कोहोलचा बॉइलिंग पॉईंट हा अल्डिहाइडपेक्षा जास्त आहे. अल्डिहाइडचा बॉइलिंग पॉईंट हा इथरपेक्षा जास्त आहे. इथर. आणि सर्वात कमी बॉइलिंग पॉईंट हा कोणाचा आहे? अल्केनचा आहे. दिस इज बॉइलिंग पॉईंट ऑर्डर. अल्कोहोल हॅज हायर बॉइलिंग पॉईंट दॅन अल्डिहाइड, दॅन इथर, दॅन अल्केन. अल्कोहोल आपण जनरली कसं लिहितो? ROH. दिस इज अल्कोहोल. अल्डिहाइड आपण जनरली कसं लिहितो? RC डबल बॉन्ड OH. इथर आपण जनरली कसं लिहितो? RO R' आणि अल्केन आपण जनरली कसं लिहितो? H असं लिहितो. इथे लक्षात याच्यामध्ये एक मी तुम्हाला थेरॉटिकल क्वेश्चन देतोय. थेरॉटिकल क्वेश्चन आहे इथेनॉल. यापूर्वी हा क्वेश्चन पण एकदा बोर्ड एक्झाममध्ये विचारलेला आहे. इथेनॉल हॅज हायर बॉइलिंग पॉईंट. इथेनॉल हॅज हायर बॉइलिंग पॉईंट दॅन प्रोपेन. एक्सप्लेन. क्वेश्चन काय दिलं मी थेरॉटिकल तुम्हाला? इथेनॉल हॅज हायर बॉइलिंग पॉईंट दॅन प्रोपेन. म्हणजे इथेनॉलचा प्रोपेनपेक्षा बॉइलिंग पॉईंट कसा आहे? जास्त आहे. तर ते एक्सप्लेन करा. एकदम सिम्पल आहे. इथेनॉल याचा आन्सर पण मी तुम्हाला सांगतो आहे. इथेनॉल हॅज फर्स्ट पॉईंट करायचा आहे. मी तर लिहित नाही, फक्त सांगतोय, तो मी नोट डाऊन करायचा आहे. इथेनॉल हॅज हायर बॉइलिंग पॉईंट. इथेनॉल हॅज हायर बॉइलिंग पॉईंट ड्यू टू दी प्रेझेन्स ऑफ इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. इथेनॉल इथेनॉलचं स्ट्रक्चर काय आहे? इथेनॉलचं स्ट्रक्चर आहे C2H5OH. 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 O निगेटिव्ह, H पॉझिटिव्ह, O निगेटिव्ह, H पॉझिटिव्ह, O निगेटिव्ह, H पॉझिटिव्ह. याच्यामध्ये काय पाहायला मिळालं आपल्याला? दिस इज हायड्रोजन बॉन्डिंग. दिस इज हायड्रोजन बॉन्डिंग. दिस इज हायड्रोजन बॉन्डिंग. त्यानंतर काय करायचं? सेकंडमध्ये हे डायग्राम काढायचं आहे आणि या डायग्रामला नाव काय द्यायचं सांगा? या डायग्रामला नाव काय द्यायचं सांगा?
इंटरमॉलिक्युलर काय नाव देणार इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग इन इथेनॉल आपल्याला तो पर्टिक्युलर दिलेला आहे कोणता इथेनॉल हा कंपाऊंड आपल्याला दिलेला आहे पहा याच्यामध्ये आपण फर्स्ट पॉईंट काय लिहिणार इथेनॉल हॅज हायर बॉइलिंग पॉईंट ड्यू टू दी प्रेझेन्स ऑफ इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग इन इथेनॉल त्याखाली हे डायग्राम काढायचे आणि त्यानंतर सेकंड पॉईंट काय लिहायचा इन प्रोपेन सच टाइप ऑफ सेकंड पॉइंट केला इन प्रोपेन सच टाइप ऑफ इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग इज ॲबसेंट अँड ड्यू टू दिस रिझन इथेनॉल हॅज हायर बॉइलिंग पॉईंट दॅन प्रोपेन सो मला काय काय पॉईंट लिहायचे ते फर्स्ट पॉईंट करायचा इथेनॉल हॅज हायर बॉइलिंग पॉईंट ड्यू टू प्रेझेन्स ऑफ इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग त्यानंतर हे डायग्राम काढायचे हे डायग्राम काढल्यानंतर सेकंड पॉईंट करायचा इन प्रोपेन सच टाइप ऑफ इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग इज ॲबसेंट and due to this reason ethanol has higher boiling point than the propane हे त्याचं आन्सर आहे सो मला हे नोट डाऊन करा बॉइलिंग पॉईंटमध्ये आपण न्यू पॉईंट लिहितोय बॉइलिंग पॉईंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू सरफेस एरिया डायरेक्टली प्रोपोर्शनल टू वॅन डर वाल फोर्सेस बॉइलिंग पॉईंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू सरफेस एरिया बॉइलिंग पॉईंट डिपेंड कशावरती असतो सरफेस एरियावरती डिपेंड असतो ज्या मॉलिक्युलचा सरफेस एरिया जास्त त्या मॉलिक्युलचा बॉइलिंग पॉईंट जास्त सरफेस एरिया कशावरती डिपेंड आहे तर वॅन डर वाल्स फोर्सेसवरती ज्या मॉलिक्युल्समध्ये वॅन डर वाल फोर्सेस जास्त असतील त्या मॉलिक्युलचा सरफेस एरिया जास्त असेल आणि त्याचा बॉइलिंग पॉईंटसुद्धा जास्त असेल बॉइलिंग पॉईंट डिपेंड्स ऑन सरफेस एरिया डिपेंड्स ऑन वॅन डर वाल्स फोर्सेस तर ही आहे रिलेशन त्यानंतर अजून एक रिलेशन आपल्याला याच्यामध्ये लिहायचं आहे खूप महत्त्वाचं रिलेशन आहे आणि याच्यातच आपल्याला जे मेन्स आणि नीटमध्ये इक्वेशन सॉल्व्ह होऊ शकतात बॉइलिंग पॉईंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू नंबर ऑफ OH ग्रुप्स डायरेक्टली प्रोपोर्शनल टू proportional to molecular weight but inversely proportional to branching इन्व्हर्सली प्रोपोर्शनल कशाला आहे ब्रांचिंगला आहे हे रिलेशन खूप महत्त्वाचं आहे बॉइलिंग पॉईंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू नंबर ऑफ OH ग्रुप्स ज्या मॉलिक्युलमध्ये जास्त OH ग्रुप असतील त्या मॉलिक्युलचा बॉइलिंग पॉईंट जास्त असेल सेकंड बॉइलिंग पॉईंट डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मॉलिक्युलर वेट ज्या अल्कोहोलचं मॉलिक्युलर वेट जास्त असेल त्या अल्कोहोलचा बॉइलिंग पॉईंट जास्त असेल बॉइलिंग पॉईंट इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू ब्रांचिंग ज्या अल्कोहोल्समध्ये जास्त ब्रांचिंग असतील त्या अल्कोहोलचा बॉइलिंग पॉईंट कमी असेल कारण इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे याचे काय आपण एक्झाम्पल्स पाहूया याचे एक्झाम्पल्स याच्यामध्ये फर्स्ट एक्झाम्पल आहे CH2OH single bond CH2OH CH2OH तुमच्यासमोर 3 अल्कोहोल दिलेले आहेत कोणते 3 अल्कोहोल आहेत इथेनॉल इथिलीन ग्लायकॉल अँड ग्लिसरॉल कोणत्या अल्कोहोलचा बॉइलिंग पॉईंट जास्त असेल बॉइलिंग पॉईंट डायरेक्टली प्रोपोर्शनल टू नंबर ऑफ OH ग्रुप याच्यामध्ये 3 OH ग्रुप आहेत याच्यामध्ये 2 OH आहेत याच्यामध्ये 1 OH आहे बॉइलिंग पॉईंट ऑर्डर काय असेल ग्लिसरॉलचा बॉइलिंग पॉईंट हा इथिलीन ग्लायकॉलपेक्षा जास्त असेल आणि इथिलीन ग्लायकॉलचा बॉइलिंग पॉईंट हा इथाइल अल्कोहोलपेक्षा जास्त असेल त्यानंतर याच्यामध्ये आपण सेकंड एक्झाम्पल पाहूया सेकंड एक्झाम्पल आहे CH3OH CH3CH2OH CH3CH2OH CH3CH2CH2OH याचा आहे पीएस नेम काय मिथेनॉल याचा आहे इथेनॉल याचा आहे
प्रोपॅन 1 OL आणि याचा आहे ब्युटॅन 1 OL. बॉइलिंग पॉईंट ऑर्डर काय, तर याच्यामध्ये ह्या चारही अल्कोहोल्समध्ये एक एक OH ग्रुप आहे. डिफरन्स कशामध्ये आहे, मॉलिक्युलर वेटमध्ये आहे. इथे नंबर ऑफ कार्बन ॲटम जास्त आहेत, त्यामुळे याचा मॉलिक्युलर वेट सर्वात जास्त आहे आणि याचा मॉलिक्युलर वेट सर्वात कमी आहे. बॉइलिंग पॉईंट डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मॉलिक्युलर वेट. मग सांग बॉइलिंग पॉईंट ऑर्डर काय असेल, दिस इज बॉइलिंग पॉईंट ऑर्डर. दिस इज बॉइलिंग पॉईंट ऑर्डर. आलं लक्षात आहे, हे नोट डाऊन करा. केलं नोट डाऊन. याच्यामध्ये नेक्स्ट एक्झाम्पल आहे. एक्झाम्पल थर्ड आहे CH3 CH2 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 OH CH3 CHOH CH2 CH3 and CH3 CH3 CH3OH. बॉइलिंग पॉईंट ऑर्डर काय असेल, दिस इज ब्युटॅन 1 OL, दिस इज ब्युटॅन 2 OL अँड दिस इज 2 मिथाइल प्रोपॅन 2 OL. याच्यामध्ये OH ग्रुप हा कोणत्या कार्बन ॲटमला अटॅच आहे, तर हा OH आहे 1 डिग्री कार्बन ॲटमला अँड देअरफॉर दिस इज 1 डिग्री अल्कोहोल. दिस इज 2 डिग्री alcohol because OH group is attached to 2 degree carbon atom. Here this alcohol is 3 degree alcohol because OH group is attached to 3 degree carbon atom. याच्यामध्ये ब्रांचिंग आहे का, दिस इज स्ट्रेट चेन अल्कोहोल. ब्रांचिंग एक पण नाही आहे. याच्यामध्ये एक ब्रांचिंग आहे आणि याच्यामध्ये किती ब्रांचिंग आहेत, 2 ब्रांचिंग आहेत. ब्रांचिंगला बॉइलिंग पॉईंट कसा आहे, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. कोणत्या अल्कोहोलचा बॉइलिंग पॉईंट जास्त असेल, इथे ब्रांचिंग सर्वात कमी. ब्रांचिंग कमी म्हणजे बॉइलिंग पॉईंट जास्त. दिस इज बॉइलिंग पॉईंट ऑर्डर. कोणत्या अल्कोहोलचा बॉइलिंग पॉईंट जास्त असतो, 1 डिग्री अल्कोहोलचा बॉइलिंग पॉईंट हा 2 डिग्रीपेक्षा जास्त असतो आणि 2 डिग्रीचा 3 डिग्रीपेक्षा जास्त असतो. समजलं, हे नोट डाऊन करा. बॉइलिंग पॉईंटवरती आपल्याला 2 क्वेश्चन दिलेले आहेत. तर याच्यामध्ये आपल्याला फर्स्ट क्वेश्चन कोणता विचारला आहे, द बॉइलिंग पॉईंट ऑर्डर ऑफ फॉलोइंग अल्कोहोल्स इज. तर ह्या अल्कोहोलचे आपल्याला बॉइलिंग पॉईंट विचारले. तर 4 अल्कोहोल आपल्याला दिलेले आहेत आणि यांची बॉइलिंग पॉईंट ऑर्डर आपल्याला 4 ऑप्शनमध्ये दिलेले आहे. कोणती ऑर्डर दिलेली आहे, तर डिक्रीजिंग ऑर्डर दिलेली आहे. याच्यामध्ये आत्ताच आपण पाहिले बॉइलिंग पॉईंट डायरेक्टली प्रोपोर्शनल टू नंबर ऑफ OH ग्रुप, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मॉलिक्युलर वेट, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू ब्रांचिंग. हे आत्ता आपण रिलेशन पाहिलं आहे. याच्यामध्ये जर आपण बघितलं तर नंबर ऑफ OH ग्रुप सेम आहेत. ह्या चारहींचंही मॉलिक्युलर वेट सेम आहे कारण सर्व हे ब्युटाइल अल्कोहोल आहेत. दिस इज सेकंडरी ब्युटाइल अल्कोहोल, दिस इज आयसोब्युटाइल अल्कोहोल, दिस इज टर्शियरी ब्युटाइल अल्कोहोल अँड दिस इज N ब्युटाइल अल्कोहोल. म्हणजे सर्वांचंही मॉलिक्युलर वेट कसं आहे, सेम. मग आपल्याला कशावरून करता येईल, तर नंबर ऑफ ब्रांचिंगवरून. आधी याच्यामध्ये हा जो अल्कोहोल आहे तो अल्कोहोल कोणता आहे सांगा, दिस इज 2 डिग्री अल्कोहोल, दिस इज 2 डिग्री अल्कोहोल, दिस इज 1 degree alcohol because OH group is attached to 1 degree carbon atom. This is 3 degree alcohol because OH group is attached to 3 degree carbon atom and here this is 1 degree alcohol. आता आपण बॉइलिंग पॉईंट ऑर्डर पाहिली होती. कोणती बॉइलिंग पॉईंट ऑर्डर होते, 1 degree alcohol has higher boiling point than 2 degree than 3 degree. अशा आत्ता आपण ऑर्डर पाहिली होती. 1 डिग्री अल्कोहोलचा बॉइलिंग पॉईंट हा 2 डिग्रीपेक्षा जास्त आहे. तर याच्यामध्ये सेकंड अँड फोर्थ असे 2 1 डिग्री अल्कोहोल आहेत. पण हे 2 1 डिग्री अल्कोहोल आहेत. याचा अर्थ 2 आणि 4चा बॉइलिंग पॉईंट हा जास्त आहे. 2 आणि 4चा बॉइलिंग पॉईंट जास्त आहे आणि सर्वात कमी बॉइलिंग पॉईंट कोणाचा आहे, तर 3rdचा सर्वात बॉइलिंग पॉईंट कमी आहे. मग या 2मध्ये आणि ह्या 4मध्ये बॉइलिंग पॉईंट जास्त कोणाचा, कारण 2 पण 1 डिग्री आहे, 4 पण 1 डिग्री आहे. पण इथं जर आपण बघितलं सेकंडमध्ये तर इथं एक काय आहे, ब्रँचिंग आहे. एक ब्रँचिंग आहे ना. ह्या 4thमध्ये 1 डिग्री अल्कोहोलमध्ये ब्रँचिंग आहे का, कुठं नाही आहे. हा स्ट्रेट चेन अल्कोहोल आहे म्हणजे याचा बॉइलिंग पॉईंट सर्वात जास्त असेल. 4 नंतर काय येणार, 2 येणार. 4 नंतर काय येणार, 4 नंतर 2 नंतर काय येणार सांगा, 2 नंतर येणार 1 म्हणजेच हा सेकंडरी अल्कोहोल आणि लास्ट काय येणार, 3rd म्हणजेच हा 3 डिग्री अल्कोहोल. विच ऑप्शन इज करेक्ट, सी ऑप्शन इज करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन, अरेंज द फॉलोइंग सेट ऑफ कंपाऊंड्स इन ऑर्डर ऑफ देअर इन्क्रीजिंग बॉइलिंग पॉईंट. कोणते ऑर्डर विचारले तुम्हाला, इन्क्रीजिंग ऑर्डर विचारले. इन्क्रीजिंग ऑर्डर विचारले. आन्सर काय असेल मग, कंपाऊंड तुम्हाला कोणकोणते दिलेत. फर्स्ट इज पेंटॅन 1 OL, सेकंड दिलाय N ब्युटेन, थर्ड दिलाय पेंटॅनल आणि फोर्थ दिलाय इथॉक्झी इथेन. आत्ताच आपण पाहिजे ते बॉइलिंग पॉईंट ऑर्डर. दिस इज अल्कोहोल. हा जो कंपाऊंड दिलाय तो कंपाऊंड कोणता आहे,
अल्कोहोल आहे पेंटॅन 1 OL. एन ब्युटेन म्हणजे कोणता कंपाऊंड हा अल्केन आहे. पेंटॅनल लास्ट काय आले AL आले. AL म्हणजेच काय अल्डिहाइड आहे हा अल्डिहाइड. आणि इथॉक्झी इथेन म्हणजे कोणता कंपाऊंड आहे हा इथर. इथे लक्षात आत्ताच आपण पाहिलं होतं अल्कोहोलचा बॉइलिंग पॉईंट हा अल्केन अल्डिहाइड आणि इथरपेक्षा जास्त असतो. मला सांगा सर्वात कमी बॉइलिंग पॉईंट कोणाचा असेल तो आपल्याला फर्स्ट लावला आहे कारण आपल्याला ऑर्डर कोणते विचारलं आहे इन्क्रीजिंग ऑर्डर विचारलं आहे. सांगा सर्वात कमी बॉइलिंग पॉईंट कोणाचा आहे अल्केनचा आहे त्यामुळे आपण फर्स्ट करूया सेकंड. सांगा अल्केन नंतर जास्त कोणाचा आहे इथरचा आहे म्हणजे इथं 4 येणार. 4 नंतर काय येणार सांगा थर्ड येणार आणि सर्वात जास्त कोणाचा आहे अल्कोहोलचा आहे म्हणजे 1 येणार. दिस इज इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ बॉइलिंग पॉईंट. एकदम सिंपल कॉन्सेप्ट आहे नोट डाऊन. येथे तुम्हाला एक क्वेश्चन होमवर्कसाठी दिलेला आहे आणि तो क्वेश्चन बॉइलिंग पॉईंटवरतीच आहे. क्वेश्चन काय आहे इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ बॉइलिंग पॉईंट. तर तुम्हाला इथं 6 अल्कोहोल दिलेले आहेत पेंटॅन 1 OL, ब्युटॅन 1 OL, ब्युटॅन 2 OL, इथेनॉल, प्रोपॅन 1 OL अँड मिथेनॉल. तर यांची तुम्हाला काय लिहायची आहे इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ बॉइलिंग पॉईंट. तर हा जो क्वेश्चन तुम्हाला दिलेला आहे हा क्वेश्चन आहे होमवर्कसाठी हा तुम्ही सॉल्व करा. त्यानंतर याच्यामध्ये नेक्स्ट आहे थर्ड फिजिकल प्रॉपर्टी मेल्टिंग पॉईंट. थर्ड फिजिकल प्रॉपर्टी इज मेल्टिंग पॉईंट. थर्ड फिजिकल प्रॉपर्टी इज मेल्टिंग पॉईंट. याच्यामध्ये आपण दोन कोणत्या पहिला सोल्युबिलिटी अँड बॉइलिंग पॉईंट. त्यानंतर थर्ड आहे मेल्टिंग पॉईंट. याच्यामध्ये पण आपल्याला एक रिलेशन लिहायचं आहे. कोणतं रिलेशन लिहायचं आहे मेल्टिंग पॉईंट ऑफ अल्कोहोल. मेल्टिंग पॉईंट ऑफ अल्कोहोल इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू सिमेट्री. डायरेक्टली प्रोपोर्शनल टू सिमेट्री. जेवढा अल्कोहोल सिमेट्रिकल असेल तेवढ्या त्या अल्कोहोलचा मेल्टिंग पॉईंट कसा असेल जास्त असेल. डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे मेल्टिंग पॉईंट ऑफ अल्कोहोल इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू सिमेट्री. जेवढा अल्कोहोल सिमेट्रिकल असेल तेवढ्या त्या अल्कोहोलचा मेल्टिंग पॉईंट जास्त असेल. आता हे आपल्याला कसं समजणार की अल्कोहोल कोणता सिमेट्रिकल आहे कोणता अनसिमेट्रिकल आहे. तर एकदम सिंपल आहे सिमेट्री इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ब्रांचिंग. डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ब्रांचिंग. अल्कोहोलमध्ये जेवढे जास्त ब्रांचिंग असेल तेवढं तो अल्कोहोल मोर सिमेट्रिकल असेल आणि त्या अल्कोहोलचा मेल्टिंग पण हा जास्त असेल. आपण एक्झाम्पल बघूया म्हणजे लक्षात येईल. फॉर एक्झाम्पल CH3 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 OH अँड CH3 CH2 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 OH. आता याच्यामध्ये याच्यामध्ये ब्रांचिंग किती आहेत तर याच्यामध्ये आहेत 2 ब्रांचिंग आणि याच्यामध्ये एकही ब्रांचिंग नाही आहे. म्हणजे मोर सिमेट्रिकल कोण झाला ज्याच्यामध्ये जास्त ब्रांचिंग तो मोर सिमेट्रिकल. तर हा झाला मोर सिमेट्रिकल. दिस इज मोर सिमेट्रिकल अल्कोहोल. दिस इज मोर सिमेट्रिकल. दिस इज मोर सिमेट्रिकल अल्कोहोल. मग सांग बॉइलिंग पॉईंट जास्त कोणाचा जो मोर सिमेट्रिकल असेल त्या अल्कोहोलचा मेल्टिंग पॉईंट जास्त असेल. आलं लक्षात. जो अल्कोहोल मोर सिमेट्रिकल असेल त्या अल्कोहोलचा मेल्टिंग पॉईंट जास्त असेल. म्हणजेच 3 डिग्री अल्कोहोलचा मेल्टिंग पॉईंट हा 1 डिग्री अल्कोहोलपेक्षा जास्त असेल. दिस इज टर्शरी ब्युटाइल अल्कोहोल अँड दिस इज एन ब्युटाइल अल्कोहोल. याचा मेल्टिंग पॉईंट हा जास्त असेल. समजतंय नोट डाऊन. तर इथे आपण कोणत्या प्रॉपर्टीज कंप्लीट केल्या तर फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्कोहोल्स. नोट डाऊन. न्यू पॉईंट पाहतोय केमिकल रिएक्शन्स ऑफ अल्कोहोल्स. अल्कोहोलच्या केमिकल रिॲक्शन्स. तर अल्कोहोल्समध्ये आपल्याला किती टाईपच्या रिएक्शन्स पाहिजेत तर आपल्याला पाहिजेत 2 टाईपच्या रिएक्शन्स आणि त्या कशावरती डिपेंड आहेत तर त्या बॉन्डवरती डिपेंड आहेत. अल्कोहोल्समध्ये 2 टाईपचे बॉन्ड असतात. अल्कोहोल्समध्ये 2 टाईपचे बॉन्ड असतात. ते 2 बॉन्ड कोणते तर याच्यामध्ये अल्कोहोल. आपण एक अल्कोहोल घ्या फॉर एक्झाम्पल मिथाइल अल्कोहोल. मिथाइल अल्कोहोलचं स्ट्रक्चर काय सांगा CH3OH. दिस इज CH3 आणि CH3ला काय अटॅच करायचा हा OH. CH3OH. दिस इज मिथाइल अल्कोहोल. याच्यामध्ये फर्स्ट कोणता बॉन्ड आहे तर आहे ऑक्सिजन आणि हायड्रोजनमध्ये बॉन्ड. दिस इज कोव्हॅलेंट बॉन्ड ऑक्सिजन आणि हायड्रोजनच्या मध्ये. आणि सेकंड बॉन्ड कोणता आहे CO बॉन्ड आहे. सेकंड कोणता बॉन्ड आहे CO बॉन्ड आहे. म्हणजे अल्कोहोलमध्ये एक आहे OH बॉन्ड आणि दुसरा आहे CO बॉन्ड. तर आपल्याला काय करायचं आहे तर अशा रिएक्शन्स पाहिजे आहेत की ज्या रिएक्शन्समध्ये हा O आणि H याच्यामधला हा बॉन्ड काय होतो ब्रेक होतो. काही रिएक्शन्स आपण अशा पाहणार आहेत की ज्या रिएक्शन्समध्ये काय होतं O आणि H याच्यामधला बॉन्ड ब्रेक होतो. आणि काही रिएक्शन्स आपण अशा पाहणार आहोत की ज्या रिएक्शन्समध्ये
कार्बन आणि ऑक्सिजन याच्यामधला बॉन्ड ब्रेक होतो. म्हणजे अल्कोहोल्समध्ये आपण 2 टाईपचे रिएक्शन्स पाहतोय. पहा त्या 2 टाईपच्या रिएक्शन्स कोणत्या आहेत? तर याच्यामध्ये ए असणार आहेत रिएक्शन्स इन्व्हॉल्विंग क्लिवेज म्हणजेच काय? ब्रेकिंग. क्लिवेज ऑफ OH बॉन्ड अँड सेकंड आपण कोणते रिएक्शन्स पाहतोय? रिएक्शन्स इन्व्हॉल्विंग क्लिवेज ऑफ CO बॉन्ड. तर ह्या 2 टाईपच्या आपण अल्कोहोल्समध्ये केमिकल रिएक्शन पाहणार आहेत. तर याच्यामध्ये आपण फर्स्ट काय पाहणार आहेत? रिएक्शन्स इन्व्हॉल्विंग क्लिवेज ऑफ OH बॉन्ड अँड रिएक्शन्स इन्व्हॉल्विंग क्लिवेज ऑफ CO बॉन्ड. तर याच्यामध्ये आपण फर्स्ट पाहूया रिएक्शन्स इन्व्हॉल्विंग क्लिवेज ऑफ OH बॉन्ड. अशा रिएक्शन्स की ज्या रिएक्शन्समध्ये O आणि H याच्यामधला बॉन्ड ब्रेक होतो. नोट डाऊन करा हे. झाले नोट डाऊन करून. तर याच्यामध्ये हेडिंग द्या फर्स्ट हेडिंग द्यायचं आहे सर्वांनी. रिएक्शन्स इन्व्हॉल्विंग क्लिवेज ऑफ OH बॉन्ड. राईट डाऊन फर्स्ट. कॅपिटल A फर्स्ट. रिएक्शन्स इन्व्हॉल्विंग क्लिवेज ऑफ OH बॉन्ड. अशा रिएक्शन्स पाहतोय की त्या रिएक्शन्समध्ये O आणि H याच्यामधला बॉन्ड ब्रेक होतोय. तर याच्यामध्ये फर्स्ट कोणती रिएक्शन आहे? तर पहा याच्यामध्ये आपण फर्स्ट पाहतोय ॲसिडिक नेचर. फर्स्ट इज ॲसिडिक नेचर ऑफ अल्कोहोल. एक्सप्लेन दी ॲसिडिक नेचर ऑफ अल्कोहोल. असा तुम्हाला 2 किंवा 3 मार्कला क्वेश्चन थेअरीमध्ये सुद्धा येऊ शकतो, बोर्ड एक्झामला सुद्धा येऊ शकतो. एक्सप्लेन दी ॲसिडिक नेचर ऑफ अल्कोहोल. तर अल्कोहोल हे कसे असतात? ॲसिडिक असतात. पहा अल्कोहोल आपण जनरली कसं लिहितो सांगा? तर हे अल्कोहोल आपण जनरली असं लिहितो ROH. ह्या ऑक्सिजन ॲटमवरती काय सांगा? ह्या 2 लोन पेअर आहेत. किती लोन पेअर असतात ऑक्सिजन ॲटमवरती? 2 लोन पेअर असतात. दिस इज अल्कोहोल. वाय अल्कोहोल्स आर ॲसिडिक? अल्कोहोल्स ॲसिडिक का आहेत त्याचं रिझन आपल्याला सांगता आलं पाहिजे. पहा ॲसिड आपण कोणाला म्हणतो? ॲसिड हा वर्ड आपण कधी यूज करतो? जो सबस्टन्स आपल्याला प्रोटॉन देतो त्या सबस्टन्सला आपण काय म्हणतो? ॲसिड असं म्हणतो. प्रोटॉन म्हणजेच काय? H+. म्हणजे ज्या पण सबस्टन्सपासून आपल्याला प्रोटॉन मिळेल, H+ मिळेल, त्या सबस्टन्सला आपण काय म्हणतो? ॲसिड म्हणतो. मग ह्या अल्कोहोलपासून सुद्धा आपल्याला काय मिळतो? ॲसिड H+ मिळतो, प्रोटॉन मिळतो. म्हणून आपण ह्या अल्कोहोलसुद्धा काय म्हणतो? ॲसिड म्हणतो. मग अल्कोहोल प्रोटॉन का लूज करतो? प्रोटॉन का देतो आपल्याला? तर त्याचं रिझन आहे पोलॅरिटी ऑफ OH बॉन्ड. तर हा जो OH बॉन्ड आहे तो OH बॉन्ड कसा आहे? पोलर आहे. आत्ताच आपण पाहिलं होतं, पाठीमागे आपण पाहिलं होतं की ऑक्सिजन ॲटमवरती चार्ज कोणता आहे? पार्शियल निगेटिव्ह चार्ज. आणि हायड्रोजन ॲटमवरती चार्ज कोणता आहे? पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज. बिकॉज ऑक्सिजन इज मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह दॅन हायड्रोजन. आणि त्यामुळे काय करणार? ऑक्सिजन स्वतःकडे इलेक्ट्रॉन अट्रॅक्ट करणार. बरोबर? ऑक्सिजन काय करेल? स्वतःकडे इलेक्ट्रॉन अट्रॅक्ट करेल. त्यामुळे ऑक्सिजन ॲटमवरती चार्ज कोणता येतो? निगेटिव्ह चार्ज. आणि याच्यावरती चार्ज कोणता येतो? पॉझिटिव्ह चार्ज. इथे लक्षात एकदम सिंपल आहे. मग ॲसिडिक नेचर ऑफ अल्कोहोल याच्यामध्ये आपल्याला फर्स्ट पॉईंट काय लिहायचा आहे? तर आपल्याला फर्स्ट पॉईंट लिहायचा आहे ॲसिडिक कॅरेक्टर ऑफ अल्कोहोल. ॲसिडिक कॅरेक्टर ऑफ अल्कोहोल इज ड्यू टू polarity of which bond? Polarity of OH bond. Acidic character of alcohol is due to polarity of OH bond. तर हा जो OH बॉन्ड आहे तो कसा आहे? पोलर आहे. आणि त्यामुळे आपल्याला अल्कोहोलचं ॲसिडिक नेचर पाहायला मिळतं. होतं काय? पाहता
ऑक्सिजन आणि हायड्रोजनमध्ये हा बॉन्ड आहे. ह्या बॉन्डमध्ये इलेक्ट्रॉन्स किती आहेत? 2 इलेक्ट्रॉन्स आहेत. हे 2 इलेक्ट्रॉन कोण घेतो? हा मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ऑक्सिजन ॲटम घेतो आणि आपल्याला काय मिळतो? H+ मिळतो. हा R सिंगल बॉन्ड O. ह्या ओवरती ऑलरेडीच इलेक्ट्रॉनच्या किती पेअर आहेत? तर ह्या आहेत ऑलरेडीच 2 पेअर. यातली एक पेअर परत याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स किती आहेत? हे 2 इलेक्ट्रॉन्स कोणी घेतलेत? ऑक्सिजन ॲटमने घेतलेत आणि त्यामुळे ऑक्सिजन ॲटमवरती चार्ज कोणता येईल? निगेटिव्ह चार्ज येईल. प्लस हायड्रोजनकडे एक इलेक्ट्रॉन होता, तो पण कोणी घेतला? ऑक्सिजन ॲटमने घेतला. म्हणजे हा काय रिलीज झाला इथं? H+ रिलीज झाला आणि ह्या H+लाच आपण काय म्हणतो? प्रोटॉन असं म्हणतो. आणि ही जी स्पेसिस तयार झाली आहे याला आपण काय म्हणतो? अल्कॉक्साइड आयन. दिस इज कॉल्ड अल्कॉक्साइड आयन. ह्या सबस्टन्सनं काय केलं? आपल्याला प्रोटॉन दिला. म्हणून हा जो सबस्टन्स आहे अल्कोहोल तो काय झाला? आपला ॲसिड झाला. कारण जो सबस्टन्स आपल्याला प्रोटॉन देतो त्याला आपण काय म्हणतो? ॲसिड असं म्हणतो. मग अल्कोहोलनं सुद्धा आपल्याला काय दिला? प्रोटॉन दिला. म्हणून आपण अल्कोहोलला सुद्धा काय म्हणणार? ॲसिड असं म्हणणार. आलं लक्षात? आणि ॲसिडमधून प्रोटॉन गेल्यानंतर ही स्पेसिस शिल्लक राहिली. ॲसिडमधून अल्कोहोलमधून हा प्रोटॉन गेल्यानंतर ही स्पेसिस शिल्लक राहिली. तर ह्या स्पेसिसला काय म्हणतात? अल्कॉक्साइड आयन किंवा याला तर आपण काय म्हणतो? कॉन्जुगेट बेस. दिस इज कॉन्जुगेट बेस. ॲसिडमधून प्रोटॉन गेल्यानंतर जी स्पेसिस शिल्लक राहते ती कोणती असते? कॉन्जुगेट बेस असते. समजते ना सर्वांना? ॲसिडमधून प्रोटॉन गेल्यानंतर जी स्पेसिस शिल्लक राहते त्याला आपण काय म्हणतो? बेस म्हणतो. तो बेस कोणता असतो? कॉन्जुगेट बेस असतो. एकदम सिंपल आहे. हे नोट डाऊन करा फर्स्ट. केलं नोट डाऊन हे सर्वांनी? त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला नेक्स्ट पॉईंट लिहायचं आहे. ॲसिडिक नेचर ऑफ अल्कोहोल. याच्यामध्येच आपल्याला पुढे कंटिन्यू करायचं आहे. ह्या रिएक्शनच्या पुढे आपल्याला कंटिन्यू करायचं आहे. अल्कोहोल्स आर वीक ॲसिड्स. तर अल्कोहोल हे कसे असतात? वीक ॲसिड असतात. नेक्स्ट पॉईंट याच्यामध्ये आपल्याला लिहायचं आहे. अल्कोहोल्स आर वीक ॲसिड्स. तर अल्कोहोल हे कसे ॲसिड असतात? तर वीक ॲसिड असतात. हे अल्कोहोल वीक ॲसिड असतात. हे अल्कोहोल बेससोबत म्हणजे स्ट्रॉंग बेससोबत कंबाईन होत नाहीत. म्हणजे फॉर एक्झाम्पल NaOH. तर NaOH हा कसा आहे? स्ट्रॉंग बेस आहे. तर त्या NaOH सोबत हा अल्कोहोल कंबाईन होत नाही, रिएक्शन होत नाही. अल्कोहोल्स आर वीक ॲसिड्स. आपण बरोबर सेंटरला काय लिहूया? अल्कोहोल लिहूया. ROH. दिस इज अल्कोहोल. हा अल्कोहोल आहे वीक ॲसिड. कुणापेक्षा? दॅन वॉटर. अल्कोहोल्स आर वीक ॲसिड दॅन वॉटर. तर वॉटर हा कसा आहे? स्ट्रॉंग ॲसिड आहे. म्हणजे अल्कोहोलपेक्षा मोर ॲसिडिक आहे. आणि अल्कोहोल हा मोर ॲसिडिक आहे अल्काइनपेक्षा. म्हणजे RC ट्रिपल बॉन्ड CH. दिस इज टर्मिनल अल्काइन. टर्मिनल अल्काइन म्हणजे काय? आपण अल्काइन टॉपिकमध्ये पाहिलं होतं. जर हायड्रोजन ॲटम ह्या sp कार्बन ॲटमला जर अटॅच असेल तर त्याला आपण काय म्हणतो? टर्मिनल अल्काइन म्हणतो. दिस इज ॲसिडिटी ऑर्डर. दिस इज ॲसिडिक ऑर्डर. This is acidic order. This is acidic order in between water, alcohol and alkyne. This is water, this is alcohol and this is alkyne. कोणता अल्काइन आहे? हा टर्मिनल अल्काइन. येथे लक्षात. आता सर्वात महत्त्वाचं याच्यामध्ये काय लक्षात आहे? एक्सेप्शनल. एक्सेप्ट काय लक्षात होतं? एक्सेप्ट मिथाइल अल्कोहोल. मिथाइल अल्कोहोल. मिथाइल अल्कोहोलचं स्ट्रक्चर काय? CH3OH. तुम्ही कोणताही अल्कोहोल घेतला तर तो अल्कोहोल लेस ॲसिडिक असणार आहे वॉटरपेक्षा. तुम्ही कोणतेही अल्कोहोल लिहायचं तो अल्कोहोल कसा असणार आहे? लेस ॲसिडिक असणार आहे दॅन वॉटर बट मोर ॲसिडिक दॅन अल्काइन. तर अल्कोहोल हा अल्काइनपेक्षा मोर ॲसिडिक आहे परंतु वॉटरपेक्षा लेस ॲसिडिक आहे. एक्सेप्ट मिथाइल अल्कोहोल. मिथाइल अल्कोहोल हा वॉटरपेक्षा पण कसा आहे? मोर ॲसिडिक आहे. मग ॲसिडिक ऑर्डर काय असेल? ॲसिडिक ऑर्डर असेल. ॲसिडिक ऑर्डर असेल आता इथं. वॉटरपेक्षा पण कोणता अल्कोहोल मोर ॲसिडिक आहे? तर मिथाइल अल्कोहोल म्हणजेच CH3OH. नंतर काय येणार? वॉटर H2O. नंतर काय येणार? अल्कोहोल ROH. मग तुम्ही आता दुसरा कोणताही अल्कोहोल लिहू शकता. फक्त मिथाइल अल्कोहोल सोडून इथाइल अल्कोहोल लिहा, N प्रोपिल अल्कोहोल लिहा, कोणत्या अल्कोहोल लिहा आणि लास्ट काय येणार? अल्काइन RC
ट्रिपल बॉन्ड CH. दिस इज ॲसिडिक ऑर्डर. आणि याच्यावरती कितीतरी वेळेस क्वेश्चन जे मेन्समध्ये आणि नीटमध्ये विचारलेला आहे. दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट ऑर्डर. दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट ऑर्डर. मिथाइल अल्कोहोल इज मोर ॲसिडिक दॅन वॉटर. वॉटर इज मोर ॲसिडिक दॅन अल्कोहोल्स. अल्कोहोल्स आर मोर ॲसिडिक दॅन अल्काइन्स. एकदम सिम्पल आहे, हे नोट डाऊन करा. झाले नोट डाऊन करून. त्यानंतर आपल्याला पाहिजे अल्कोहोल किती टाईपचे आहेत? 3 टाईपचे आहेत. 1 डिग्री अल्कोहोल्स, 2 डिग्री अल्कोहोल्स अँड 3 डिग्री अल्कोहोल्स. विच अल्कोहोल इज मोर ॲसिडिक? 1 डिग्री अल्कोहोल मोर ॲसिडिक आहे का 2 डिग्री आहे का 3 डिग्री आहे, त्यात आपल्याला पाहिजे आहे. याच्यामध्ये आता आपण एक रिएक्शन लिहिली होती. तीच रिएक्शन आपण इथं परत रिपीट लिहितोय. कोणती रिएक्शन आहे? ROH. ओवरती किती लोन पेअर आहेत? तर ओवरती आहेत 2 लोन पेअर. दिस इज अल्कोहोल. दिस इज अल्कोहोल. अल्कोहोल हा कसा आहे? वीक ॲसिड. याच्यामधून आपल्याला काय मिळणार आहे? प्रोटॉन मिळणार आहे. ऑक्सिजन काय करेल? ह्या बॉन्डमध्ये दोन्ही इलेक्ट्रॉन स्वतःकडे अट्रॅक्ट करेल आणि काय मिळेल? RO. ह्या ओवरती ऑलरेडीच किती इलेक्ट्रॉनच्या पेअर आहेत? 2 इलेक्ट्रॉनचे पेअर आहेत. प्लस ही एक इलेक्ट्रॉनची पेअर तो घेईल, म्हणजे टोटल किती होणार? 3 होणार. आणि त्यामुळे ओवरती चार्ज कोणता येईल? निगेटिव्ह चार्ज येईल. प्लस आणि ह्या Hवरती चार्ज कोणता येईल? पॉझिटिव्ह चार्ज येईल. दिस इज प्रोटॉन. दिस इज प्रोटॉन. याला आपण काय म्हणतो सांगा? दिस इज कॉल्ड अल्कॉक्साइड आयन. दिस इज कॉल्ड अल्कॉक्साइड आयन. आणि ॲसिडमधून प्रोटॉन गेल्यानंतर काय शिल्लक राहतो? बेस. आणि त्या बेसला आपण काय म्हणतो? कॉन्जुगेट बेस असं म्हणतो. दिस इज कॉन्जुगेट बेस. आणि याच्यावरतीच आपली ॲसिडिटी ऑर्डर डिपेंड आहे. कशावरती? तर या कॉन्जुगेट बेसवरती. मला सांगा, कोणता अल्कोहोल स्ट्रॉंग ॲसिड असेल आणि कोणता अल्कोहोल हा वीक ॲसिड असेल? तर ते डिपेंड कशावरती आहे? तर याच्या स्टॅबिलिटीवरती डिपेंड आहे. जेवढा हा अल्कॉक्साइड आयन स्टेबल बनेल तेवढा तो हा काय करेल? अल्कोहोल इझिली प्रोटॉन देईल. आणि जो अल्कोहोल इझिली प्रोटॉन देईल तो अल्कोहोल कसा असेल? मोर ॲसिडिक असेल. काय सांगितलं मी? आलं लक्षात? मी परत एकदा सेंटेन्स हे रिपीट करतोय. स्टॅबिलिटी ऑफ कॉन्जुगेट बेस जेवढी जास्त असेल, म्हणजेच स्टॅबिलिटी ऑफ अल्कॉक्साइड आयन जेवढी जास्त असेल, कारण स्टेबल असेल, ही स्पेसिस स्टेबल असेल तरच हा मॉलिक्यूल काय करेल? प्रोटॉन लूज करेल. अदरवाईज प्रोटॉन लूज करणार नाही. कारण प्रोटॉन लूज केल्यानंतर जी स्पेसिस तयार होते ना ती स्टेबल असायला पाहिजे. तर हा मॉलिक्यूल काय करेल? इझिली प्रोटॉन डोनेट करेल. मग मला सांगा, स्टॅबिलिटी डिपेंड कशावरती आहे? तर अल्कॉक्साइड आयन म्हणजेच कॉन्जुगेट बेसच्या स्टॅबिलिटीवरती. कॉन्जुगेट बेस जेवढा मोर स्टेबल असेल तेवढा हा अल्कोहोल स्ट्रॉंग ॲसिड असेल. इथे लक्षात, जेवढी ह्या कॉन्जुगेट बेसची अल्कॉक्साइड आयनची स्टॅबिलिटी जास्त असेल तेवढा तो अल्कोहोल कसा असेल? मोर ॲसिडिक असेल. समजलं इथं? मग आपल्याला एक रिलेशन लिहिता येईल. कोणतं रिलेशन लिहिता येईल सांगा? ॲसिडिटी ऑफ अल्कोहोल. ॲसिडिटी ऑफ अल्कोहोल इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्टॅबिलिटी ऑफ अल्कॉक्साइड आयन. स्टॅबिलिटी ऑफ अल्कॉक्साइड आयन. अल्कॉक्साइड आयन इथे कोणता आहे? तर कॉन्जुगेट बेस. इथे लक्षात, ॲज दी स्टॅबिलिटी ऑफ अल्कॉक्साइड आयन इन्क्रीजेस ॲसिडिटी ऑफ अल्कोहोल ऑल्सो इन्क्रीजेस. एकदम सिम्पल कॉन्सेप्ट आहे हा. ॲज दी स्टॅबिलिटी ऑफ अल्कॉक्साइड आयन इन्क्रीजेस ॲसिडिटी ऑफ अल्कोहोल ऑल्सो इन्क्रीजेस. समजलं हे पॉईंट? तर हे पॉईंट तुम्ही नोट डाऊन करा. आपण तिन्ही अल्कोहोलच्या ॲसिडिटी ऑर्डर बघूया. झालं हे नोट डाऊन करून. याच्यामध्ये आपण फर्स्ट घेऊया 1 डिग्री अल्कोहोल. 1 डिग्री अल्कोहोल कसं लिहितात? RCH2OH. RCH2OH. याच्यामधून एक प्रोटॉन लूज करा. दिस इज 1 डिग्री अल्कोहोल. येथे लक्षात, हा कोणता अल्कोहोल आहे? 1 डिग्री अल्कोहोल आहे. हा प्रोटॉन लूज करेल. हा H+ याच्यामध्ये बॉन्ड आहे. तर हे 2 इलेक्ट्रॉन कोण घेईल? हा ऑक्सिजन घेईल. आणि काय करेल सांगा? RCH2O. ह्या ओवरती ऑलरेडीच किती पेअर आहेत? 2 पेअर आहेत. प्लस ही एक पेअर, म्हणजे टोटल किती होतील? 3 होतील. आणि त्यामुळे याच्यावरती चार्ज कोणता येईल? निगेटिव्ह चार्ज येईल. प्लस H+.
त्यानंतर सेकंडरी अल्कोहोल घ्या. सेकंडरी अल्कोहोल काय आहे? RCHROH. दिस इज 2 डिग्री अल्कोहोल. पहा समजा हा जर H प्लस लूज झाला तर काय होईल? पहा RCHRO ह्या ओवरती ऑलरेडीच 2 पेअर आहेत. आता हा ऑक्सिजन काय करेल? ह्या बॉन्डमधली 1 इलेक्ट्रॉनची पेअर घेईल. टोटल किती होतील? 3. आणि त्यामुळे ओवरती चार्ज कोणता येईल? निगेटिव्ह चार्ज येईल, हा प्रोटॉन. आणि त्यानंतर याच्यामध्ये थर्ड टर्शियरी अल्कोहोल RCRROH. पहा ऑक्सिजन ॲटमवरती ऑलरेडीच इलेक्ट्रॉनच्या 2 पेअर आहेत. सांग काय तयार होईल इथे? RCRRO मायनस प्लस H प्लस. हां हे काय तयार झाले? सर्व अल्कोऑक्साइड आयन तयार झाले. विच अल्कोऑक्साइड आयन इज मोर स्टेबल? विच अल्कोऑक्साइड आयन इज मोर स्टेबल असं आपल्याला विचारलं आहे. विच अल्कोऑक्साइड आयन इज मोर स्टेबल. इथे 3 अल्कोऑक्साइड आयन तयार झाले, तर कोणता अल्कोऑक्साइड आयन मोर स्टेबल आहे? कारण अल्कोऑक्साइड आयनची जेवढी स्टॅबिलिटी जास्त असेल तेवढी त्या अल्कोहोल कसा असणार आहे? स्ट्रॉंग ॲसिड असणार आहे. मग याच्यामध्ये कोणता अल्कोऑक्साइड आयन हा मोर स्टेबल आहे ते आपल्याला चेक करायचं आहे. पण याच्यामध्ये आपण फर्स्ट पॉईंट लिहितोय. फर्स्ट पॉईंट लिहितो आपण. इथे हा जो R आहे तो R कोणता इफेक्ट दाखवतोय? R म्हणजेच काय? अल्काइल ग्रुप. आणि अल्काइल ग्रुप हे कसे असतात? इलेक्ट्रॉन डोनेटिंग असतात. तर नेहमी लक्षात ठेवा अल्काइल ग्रुप हे कसे असतात? इलेक्ट्रॉन डोनेटिंग असतात. हा R काय करेल? इलेक्ट्रॉन डोनेट करेल. कोणाला डोनेट करेल? ह्या कार्बन ॲटमला इलेक्ट्रॉन डोनेट करेल. हा कार्बन काय करेल? पुढं ऑक्सिजनला इलेक्ट्रॉन डोनेट करेल. इथे काय करतील? इथे एकच R ग्रुप आहे, तर इथे आहेत 2 अल्काइल ग्रुप इलेक्ट्रॉन डोनेट करणारे. तर इथे किती आहेत? हे 3 आहेत अल्काइल ग्रुप डोनेट करणारे. म्हणजे इथं 3 अल्काइल ग्रुप इलेक्ट्रॉन डोनेट करणारे आहेत. इथे प्लस आय इफेक्ट आहे, इथे प्लस आय इफेक्ट आहे, इथे प्लस आय इफेक्ट आहे. सर्वात जास्त प्लस आय इफेक्ट कुठे आहे? तर इथे सर्वात जास्त प्लस आय इफेक्ट आहे. हे 3 R ग्रुप काय करतात? ह्या कार्बन ॲटमला इलेक्ट्रॉन डोनेट करतात. कारण अल्काइल ग्रुप हे नेहमी कसे असतात? इलेक्ट्रॉन डोनेटिंग असतात. ते काय करतात? ह्या बॉन्डमधले इलेक्ट्रॉन जे आहेत ते इलेक्ट्रॉन कुणाला डोनेट करतात? ह्या कार्बन ॲटमला इलेक्ट्रॉन डोनेट करतात. कार्बन ॲटमला इलेक्ट्रॉनची काही गरज नाही आहे. हा कार्बन काय करतो? पुढे ऑक्सिजनला इलेक्ट्रॉन डोनेट करतो. काय सांगतो येते लक्षात? हा कार्बन ॲटम काय करतो? याला पुढे इलेक्ट्रॉन डोनेट करतो. कोणाला? ऑक्सिजनला. ऑक्सिजन ॲटमवरती ऑलरेडीच इलेक्ट्रॉन डेन्सिटी जास्त आहे. हे 2 इलेक्ट्रॉन, हे 2, हे 2 ऑलरेडी इलेक्ट्रॉन डेन्सिटी जास्त आहे. प्लस हे 3 R ग्रुप काय करतात? हे 3 अल्काइल ग्रुप काय करतात? ऑक्सिजनला इलेक्ट्रॉन डेन्सिटी देतात. त्यामुळे ऑक्सिजनवरती इलेक्ट्रॉन डेन्सिटी अजून काय होते? इनक्रीज होते. ऑलरेडी इलेक्ट्रॉन डेन्सिटी जास्त आहे. ह्या प्लस आय इफेक्टमुळं अजून इलेक्ट्रॉन डेन्सिटी जास्त होईल. मग त्यामुळे ऑलरेडी निगेटिव्ह चार्ज याला अजून परत इलेक्ट्रॉन प्रोव्हाइड होतात. म्हणजे हा स्टेबल असेल का? तर हा स्टेबल नसणार आहे. कोणता अल्कोऑक्साइड आयन? तर हा जो 3 डिग्री अल्कोऑक्साइड आयन आहे तो कसा असेल? अनस्टेबल असेल. इथे लक्षात. तर हा जो अल्कोऑक्साइड आयन आहे तो अल्कोऑक्साइड आयन कसा असेल? अनस्टेबल असेल. इथे 2 अल्काइल ग्रुपचा प्लस आय इफेक्ट आहे. म्हणजे याच्यापेक्षा हा कसा असेल? स्टेबल असेल ना थोडा. आणि याच्यापेक्षा हा कसा असेल? स्टेबल असेल. कारण इथं फक्त एकच R काय करतो? याला इलेक्ट्रॉन डोनेट करतोय. ऑक्सिजन ॲटमवरची ऑलरेडी इलेक्ट्रॉन जास्त असल्यामुळं त्याला अजून इलेक्ट्रॉन नको जास्त. आणि जर कुणी इलेक्ट्रॉन त्याला दिले तर त्याची स्टॅबिलिटी काय होणार? कमी होणार. म्हणजे हा जो 3 डिग्री अल्कोऑक्साइड आयन आहे तो सर्वात कसा आहे? अनस्टेबल आहे. कशामुळे अनस्टेबल आहे? ड्यू टू प्लस आय इफेक्ट ऑफ 3 अल्काइल ग्रुप्स. म्हणजे सांगा हा जो 3 डिग्री अल्कोहोल आहे हा 3 डिग्री अल्कोहोल कसा असेल? 3 डिग्री अल्कोहोल कसा असेल? लेस ॲसिडिक असेल. मग ऑर्डर काय झाली? ॲसिडिक ऑर्डर काय झाली? 1 डिग्री अल्कोहोल इज मोर ॲसिडिक दॅन 2 डिग्री अल्कोहोल दॅन 3 डिग्री अल्कोहोल. समजलं? येते लक्षात आहे. याच्यामध्ये आपण पॉईंट काय लिहितो? इन 3 डिग्री अल्कोहोल्स ड्यू टू प्लस आय इफेक्ट ऑफ 3 अल्काइल ग्रुप्स इलेक्ट्रॉन डेन्सिटी ऑन ऑक्सिजन ॲटम इन्क्रीजेस. ऑक्सिजन ॲटमवरची इलेक्ट्रॉन डेन्सिटी काय होईल? इन्क्रीज होईल.
in 3 degree alcohols due to plus I effect. In 3 degree alcohols due to plus I effect of 3 alkyl groups, electron density on oxygen atom increases and thus stability of alkoxide ion decreases आणि म्हणून त्या अल्कॉक्साइड आयनची स्टॅबिलिटी काय होईल, डिक्रीज होईल. आणि स्टॅबिलिटी जर समजा डिक्रीज झाली तर काय होईल, हेन्स 3 degree alcohols are लेस ॲसिडिक आणि त्यामुळे 3 degree अल्कोहोल्स हे कसे आहेत, लेस ॲसिडिक आहे. कारण अल्कॉक्साइड आयनची स्टॅबिलिटी कशी आहे, कमी आहे. हा अनस्टेबल अल्कॉक्साइड आयन आहे आणि त्यामुळे हा 3 degree अल्कोहोल कसा आहे, लेस ॲसिडिक आहे. समजलं सर्व नाही, ड्यू टू प्लस आय इफेक्ट ऑफ 3 अल्काइल ग्रुप्स. तर हे नोट डाऊन करून घ्या फर्स्ट. झाले नोट डाऊन करून. याच्यामध्ये आपण ऑर्डर लिहूया. ॲसिडिक ऑर्डर. मग ॲसिडिक ऑर्डर काय असेल, तर ॲसिडिक ऑर्डर असेल, इथे मी लिहितोय 1 degree अल्कोहोल RCH2OH. दिस इज 1 degree अल्कोहोल. इथे लिहितो मी 2 degree अल्कोहोल RCHOH. दिस इज 2 degree अल्कोहोल अँड ROH. This is 3 degree alcohol. Which alcohol is more acidic? 1 degree alcohol is more acidic and this is acidity order. 1 degree alcohol is more acidic than 2 degree alcohol than 3 degree alcohol. याच्यापेक्षा पण एक मोर ॲसिडिक आहे, कोणता सांगा. 1 degree अल्कोहोलपेक्षा पण एक अल्कोहोल मोर ॲसिडिक आहे, तो कोणता सांगा. CH3OH. CH3 म्हणजेच मिथाइल अल्कोहोल. CH3OH मिथाइल अल्कोहोल. तर CH3 हा फक्त इथं एकच इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप आहे, त्याच्यामुळे याची ॲसिडिटी सर्वात जास्त असणार आहे. मिथाइल अल्कोहोल इज मोर ॲसिडिक दॅन एनी अदर प्रायमरी अल्कोहोल. प्रायमरी अल्कोहोल इज मोर ॲसिडिक दॅन 2 degree अल्कोहोल दॅन 3 degree अल्कोहोल. एकदम सिंपल कॉन्सेप्ट आहे, नोट डाऊन. आता आपल्याला समजलं की अल्कोहोल्स हे कसे असतात, स्लाइटली ॲसिडिक असतात. मग अशा कोणकोणत्या रिएक्शन्स आहेत की त्या रिएक्शन्स अल्कोहोलचं ॲसिडिक नेचर एक्सप्लेन करतात. याच्यामध्ये आपण नेक्स्ट पॉईंट लिहितोय, फॉलोविंग रिएक्शन्स. न्यू पॉईंट आहे, फॉलोविंग रिएक्शन्स एक्सप्लेन द ॲसिडिक नेचर ऑफ अल्कोहोल्स. ॲसिडिक नेचर ऑफ अल्कोहोल्स. आता ज्या आपण खाली रिएक्शन्स पाहणार आहेत त्या रिएक्शन काय एक्सप्लेन करतात, तर अल्कोहोलचं ॲसिडिक नेचर एक्सप्लेन करतात. तर याच्यामध्ये फर्स्ट रिएक्शन आहे, फर्स्ट रिएक्शन इज रिएक्शन विथ ॲक्टिव्ह मेटल्स. तर अल्कोहोलची रिएक्शन कोणत्या मेटलसोबत करायचे आहे, तर ॲक्टिव्ह मेटलसोबत करायचे आहे. ॲक्टिव्ह मेटल्स म्हणजे कोणते, फॉर एक्झाम्पल सोडियम, पोटॅशियम, ॲल्युमिनियम. तर हे आहेत ॲक्टिव्ह मेटल्स. तर अल्कोहोलची रिएक्शन कोणासोबत करायचे आहे, तर ॲक्टिव्ह मेटलसोबत करायचे आहे, सोडियम, पोटॅशियम, ॲल्युमिनियम. तर आपण याच्यामध्ये फर्स्ट करूया सोडियम मेटलसोबत रिएक्शन. फर्स्ट रिएक्शन आपण लिहितो CH3OH प्लस सोडियम मेटल. रिएक्शन करणार आहे, कोणता बॉन्ड ब्रेक होणार आहे, O आणि H याच्यामधला बॉन्ड ब्रेक होणार आहे. कारण O आणि H याच्यामधला जर बॉन्ड ब्रेक झाला तरच H+ रिलीज होणार आहे, इथे लक्षात आहे. तर इथे आपण 2 moles ऑफ CH3OH 2 moles ऑफ सोडियम घेतोय. काय तयार होणार आहे, तर हे जे 2 H आहेत, आपण मिथाइल अल्कोहोलचे 2 मॉलिक्यूल घेतलेत, म्हणजे H किती रिलीज होणार सांगा. हाफ जर बॉन्ड ब्रेक झाला तर H किती रिलीज होणार, 2 H रिलीज होणार. हे 2 H इन द फॉर्म ऑफ H2 गॅस प्लस शिल्लक राहिलं तर CH3O शिल्लक राहिलं CH3O आणि त्याला आहे काय अटॅच होणार Na. इथे 2 पार्ट आहेत CH3OA CH3O आणि इथं 2 Na, त्यामुळे काय करणार 2 CH3ONA O- Na+.
CH3O- आहे आणि Na+ आहे. दिस इज सोडियम. पहा याचं नाव आहे सोडियम मिथॉक्साइड. CH3O- म्हणजेच काय मिथॉक्साइड. दिस इज सोडियम मिथॉक्साइड. सेम आपण एक्झाम्पल घेऊया इथाइल अल्कोहोलचं. सांग इथाइल अल्कोहोल 2C2H5OH प्लस 2Na. सांग काय तयार होईल इथे. मिथाइल अल्कोहोलच्या ठिकाणी इथाइल अल्कोहोल आहे. काय तयार सांगा. हा H2 गॅस काय होणार रिमूव्ह होणार. 2C2H5ONa. C2H5O- Na+ and this is called sodium C2H5O- म्हणजेच काय इथॉक्साइड. दिस इज सोडियम इथॉक्साइड. सेम आपण रिएक्शन करू शकतो पोटॅशियम मेटल सोबत. पहा एक्झाम्पल थर्ड इथाइल अल्कोहोल C2H5OH ट्वाइस प्लस 2K पोटॅशियम मेटल. पहा काय तयार होणार आहे. H2 गॅस रिलीज होईल प्लस आणि आपल्याला कंपाऊंड काय मिळेल C2H5O- आणि त्याला अटॅच होईल हा K+ म्हणजेच 2C2H5OK K+ and this is called पोटॅशियम इथॉक्साइड. हा सोडियम इथॉक्साइड आहे आणि हा पोटॅशियम इथॉक्साइड आहे. समजलं. त्यानंतर याच्यामध्ये पहा नेक्स्ट एक्झाम्पल फोर्थ आपण करूया ॲल्युमिनियम मेटल सोबत रिएक्शन. पहा आपण एक अल्कोहोल घेऊया. कोणता अल्कोहोल घेऊया. समजा आपण इथं घेतल्या आयसोप्रोपिल अल्कोहोल CH3CH3OH. दिस इज आयसोप्रोपिल अल्कोहोल प्लस ॲल्युमिनियम मेटल. पहा ॲल्युमिनियमची फॅलन्सी किती असते. तर ॲल्युमिनियमची फॅलन्सी असते 3. जसे सोडियम पोटॅशियम यांची फॅलन्सी किती असते 1 फॅलन्सी असते. त्यामुळे आपण काय घेतलेत 2 पोटॅशियम 2 इथाइल अल्कोहोल 2 सोडियम 2 इथाइल अल्कोहोल. ॲल्युमिनियमची फॅलन्सी किती असते 3 असते आणि त्यामुळे रिएक्शन बॅलन्ससाठी आपण काय करतो पहा O आणि H याच्यामधला हा बॉन्ड ब्रेक होणार आहे. O आणि H याच्यामधला बॉन्ड जर ब्रेक झाला तर H रिलीज होणार आहे. त्यासाठी आपण काय करतोय 6 आयसोप्रोपिल अल्कोहोल घेतोय आणि हे आपण 2 ॲल्युमिनियम घेतोय. एका ॲल्युमिनियमला किती अटॅच होतील आयसोप्रोपाइल ग्रुप 3 होतील कारण ॲल्युमिनियमची फॅलन्सी किती आहे 3 आहे. त्यामुळे हे आपल्याला असं लिहिता येईल CH3 हे टोटल किती लिहायचे 3 लिहायचे आणि पुढे लिहायचं Al. याचा अर्थ काय होतो ह्या Aला हे 3 आयसोप्रोपॉक्झी ग्रुप अटॅच आहे. असे किती तयार होणार सांगा. मग हे 2 तयार होणार. किती तयार होणार आहे 2 प्लस सांग H2 किती रिलीज होणार. तर H2 किती रिलीज होणार. तर इथं टोटल काय होणार आहेत पहा हा बॉन्ड ब्रेक होणार आहे म्हणजे हे 6 H रिलीज होणार आहेत म्हणजेच काय तयार होणार आहे थ्राईस H2. तर इथं आपण फर्स्ट काय केलं अल्कोहोलची रिएक्शन ॲक्टिव्ह मेटलसोबत केली. तर ह्या रिएक्शन्समध्ये काय झालेलं आहे तर ह्या रिएक्शन्समध्ये O आणि H याच्यामधला बॉन्ड ब्रेक झालेला आहे आणि ह्या रिएक्शन्स काय एक्सप्लेन करतात तर अल्कोहोलचं ॲसिडिक नेचर एक्सप्लेन करतात. एकदम सिम्पल आहे. नोट डाऊन करा. हे याचं नाव काय लिहिणार तुम्ही. पहा याचं नाव काय लिहिणार Al ॲल्युमिनियम. नाव लिहायचं ॲल्युमिनियम आयसोप्रोपॉक्साइड. दिस इज ॲल्युमिनियम आयसोप्रोपॉक्साइड. नोट डाऊन. पहा इथे आपण फर्स्ट कंप्लीट केली रिएक्शन विथ ॲक्टिव्ह मेटल्स. रिएक्शन विथ ॲक्टिव्ह मेटल्स. त्यानंतर याच्यामध्ये सेकंड आहे रिएक्शन विथ हायड्राइड. सेकंड आहे रिएक्शन विथ NaH. NaH म्हणजे काय सांगा सोडियम हायड्राइड. NaH म्हणजे काय सोडियम हायड्राइड. इथे काय असतं सांगा Na+ असतो आणि H- असतो. हायड्राइडमध्ये H वरती चार्ज कोणता असतो निगेटिव्ह चार्ज असतो. पहा मिथाइल अल्कोहोल आपण अल्कोहोलची रिएक्शन आपल्याला NaH सोबत करायचे आहे. मिथाइल अल्कोहोल CH3OH प्लस NaH. दिस इज सोडियम हायड्राइड. पहा रिएक्शन काय होणार आहे O आणि H याच्यामधला हा बॉन्ड ब्रेक होणार आहे. हा H आणि हा H काय तयार होईल पहा H2 तयार होईल H2 गॅस तयार होईल प्लस शिल्लक काय राहिलं तर CH3O आणि हा Na म्हणजेच CH3ONa. CH3O- Na+. दिस इज कॉल्ड सोडियम मिथॉक्साइड. आत्ताच आपण याचं नाव लिहिलं होतं. दिस इज सोडियम मिथॉक्साइड. समजा आपण हा अल्कोहोल घेतला C2H5OH प्लस NaH. सांग काय तयार होईल इथे
हा एच काय तयार होईल, H2 गॅस तयार होईल, H2 गॅस प्लस शिल्लक करायला येतं C2H5O आणि त्याला काय अटॅच होणार आहे, Na. C2H5O Na, C2H5O minus Na plus, this is called sodium ethoxide, this is called sodium ethoxide. हे रिएक्शन तुम्ही कंप्लीट करा. हां, हे रिएक्शन तुम्ही कंप्लीट करायचे आहे. त्यानंतर याच्यामध्ये आपले थर्ड रिएक्शन आहे. पहा, रिएक्शन विथ थर्ड इज रिएक्शन विथ NaNH2 और KNH2. NaNH2 आपण कुठे पाहिलं होतं, 11वीमध्ये पण आपण पाहिलं होतं अल्काइन टॉपिकमध्ये. त्यानंतर अल्केनमध्ये पण आपण पाहिलं होतं. पहा, अल्कोहोल C2H5OH प्लस NaNH2. तर NaNH2 म्हणजे काय, सोडा अमाइड. दिस इज कॉल्ड सोडा अमाइड. दिस इज इथेनॉल. पहा, रिएक्शन काय होईल इथे, सेम रिएक्शन आहे. पहा, हा H आणि हा NH2 काय तयार होईल, NH3 गॅस तयार होईल. हा NH3 गॅस प्लस शिल्लक करायला येतं C2H5O आणि त्याला काय अटॅच होणार, हा Na, म्हणजेच C2H5O Na, C2H5O minus Na plus, this is called sodium ethoxide. एकदम सिंपल कॉन्सेप्ट आहे. तर आपण किती रिएक्शन पाहिल्या, 3 रिएक्शन पाहिल्या. रिएक्शन विथ ॲक्टिव्ह मेटल्स, रिएक्शन विथ सोडियम हायड्रेट अँड थर्ड रिएक्शन विथ NaNH2 और KNH2. तर ह्या तिन्ही रिएक्शन काय एक्सप्लेन करतात, तर अल्कोहोलचं ॲसिडिक नेचर एक्सप्लेन करतात. नोट डाऊन. एक आपण क्वेश्चन पाहूया आणि तो क्वेश्चन कोणता आहे पहा, राईट दी ॲसिडिक ऑर्डर ऑफ फॉलोविंग अल्कोहोल्स. याच्यामध्ये परत तुम्हाला 2 क्वेश्चन दिले, एक ए आहे आणि एक आहे बी. तर बी जो आहे तो तुम्हाला होमवर्कसाठी आहे. याची तुम्हाला करायची आहे ॲसिडिटी ऑर्डर. मी तुम्हाला एची ॲसिडिटी ऑर्डर सांगतो. हां, याचं ॲन्सर पहा, ॲसिडिक ऑर्डर विच अल्कोहोल इज मोर ॲसिडिक. पहा, आत्ताच आपलं झालं, विच अल्कोहोल इज मोर ॲसिडिक. 1 degree अल्कोहोल इज मोर ॲसिडिक दॅन 2 degree अल्कोहोल दॅन 3 degree अल्कोहोल. तर याच्यामध्ये आपण फर्स्ट हे अल्कोहोल कोणते आहेत ते आपण आयडेंटिफाय करूया. हा अल्कोहोल कोणता आहे सांगा, दिस इज 2 degree अल्कोहोल बिकॉज OH ग्रुप इज अटॅच टू 2 degree कार्बन अटॉम. Here this is 1 degree alcohol because OH group is attached to 1 degree carbon atom. This is primary alcohol and this is 3 degree alcohol. Which alcohol is more acidic? Second alcohol is more acidic than first alcohol than third alcohol. Acidic order काय आहे, 1 degree alcohol is more acidic than 2 degree alcohol than 3 degree alcohol. मग इथे 1 degree alcohol कोणता आहे, 2 आहे. म्हणजे सेकंड हा कसा आहे, मोर ॲसिडिक आहे दॅन फर्स्ट दॅन थर्ड. एकदम सिंपल आहे. तर याची तुम्हाला काय लिहायचं आहे, ॲसिडिक ऑर्डर लिहायचे आहे. तर इथे आपण 2 पॉईंट कंप्लीट केलेत आज. फर्स्ट पॉईंट कोणता कंप्लीट केला आज आपण, फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्कोहोल्स. आणि सेकंड पॉईंट कोणता कंप्लीट केला आपण, ॲसिडिक नेचर ऑफ अल्कोहोल्स. तर आपण याच्यामध्ये फर्स्ट पाहतोय रिएक्शन्स इन्व्हॉल्विंग क्लिवेज ऑफ OH बॉन्ड. त्याच्यामध्ये आपली फर्स्ट रिएक्शन कंप्लीट झाली कोणती, ॲसिडिक नेचर ऑफ अल्कोहोल्स. जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज शेअर करा, लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.